ओके, वी कॅन स्टार्ट. तर काल आपण सी प्रोग्रामिंग लँग्वेजचं सेटअप वगैरे या सगळ्या डिटेल्स पाहिल्या होत्या. आणि आज आपण ॲक्च्युअल त्याच्या रिलेटेड प्रोग्राम्स आणि थोड्याशा पुढच्या गोष्टी आपण बघणार आहोत. ओके. तो बिफोर स्टार्टिंग विथ दिस आपण हिस्ट्री पण बघितली होती. तर सी लँग्वेज कोणी डेव्हलप केली? काल तुमच्या काही गोष्टी झाल्या होत्या बरोबर, त्याच्या हिस्टॉरिकल पार्ट रिलेटेड सुद्धा. तर आय एम जस्ट चेकिंग की तुम्ही कुठं आहात. डेनिस रिची. डेनिट्रीची ओके, अँड वेन दॅट वॉज डेव्हलप्ड? 1972. ओके. तर सी लँग्वेज डेव्हलप केली आणि ही कुठं डेव्हलप झाली? ॲट अँड टी बेल लॅबोरेटरीमध्ये. ओके. तर सी लँग्वेज डेव्हलप झाली. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या आधी युनिक्स प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम ही पण डेव्हलप झाली आणि याच्यामध्ये मल्टिपल लोक होते, म्हणजे 3 जणांनी मिळून युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम काढली. तर तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम माहीत असतील, त्याच्यातल्या तुम्हाला माहीत असतील लिनक्स किंवा विंडोज किंवा मॅक, या 3 प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला माहीत असतात. त्याच्यामध्ये आपण इन्स्टॉलेशन्स वगैरे वेगवेगळे टाकतो. म्हणजे की इन्स्टॉलेशन्स म्हणजेच कुठले, की ऑपरेटिंग सिस्टीम पण वेगवेगळ्या प्रकारचे टाकतो, की जेणेकरून लेट्स से तुमच्याकडे उबंटू असू शकते किंवा सेंटॉस असू शकते. त्याच्यानंतर तुमच्याकडे ओपन सुजे असू शकते. मिनी काली लिनक्स असू शकते. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम असू शकतात. म्हणजे लिनक्समध्ये वेगवेगळे डिस्ट्रोज आहेत. बट युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम पहिल्यांदा आली. तर तुम्हाला हा बेस क्लिअर झाला पाहिजे, की विच ऑपरेटिंग सिस्टीम इज मदर ऑफ ऑल ऑपरेटिंग सिस्टीम. त्याचा आन्सर काय? युनिक. युनिक्स. युनिक्स. ओके. आणि डेनिस रिचीने महत्वाच्या 2 गोष्टी डेव्हलप केलेल्या आहे आणि त्याच्यानंतर कम्प्युटर इंडस्ट्री तेवढी इव्हॅल्युएट झाली. म्हणजे जे आता आपण बघतो हे फक्त त्या 2 गोष्टींमुळे आपण बघतो. जर डेनिस रिचीने ते डेव्हलप केलं नसतं किंवा ते इनोव्हेट केलं नसतं, तर एवढ्या रॅपिडली गोष्टी आपल्याला दिसल्या नसत्या. म्हणजे 1970ला युनिक्स आलं, 1972ला सी लँग्वेज आली. त्याच्यानंतर मग लायनस टोरवेल्डनी कुठेतरी लिनक्स काढली. त्याच्यानंतर मग मॅक ऑपरेटिंग सिस्टीम आली, जी स्टीव्ह जॉब्स याने काढली. आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आली, जी बिल गेट्सने काढली. तर बिल गेट्स आणि मॅक हे एकमेकांचे ऑपोनंट्स होते, बरोबर. दोघांना पण ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च करायचे होते. दोघांना पण त्यांचं सोल्युशन इंडस्ट्रीमध्ये किंवा ओव्हरऑल द वर्ल्ड त्यांना ऑपरेटिंग सिस्टीम द्यायचं होतं. आता ऑपरेटिंग सिस्टीम देण्याची घाई काय रे? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे याचा आन्सर काय, की ऑपरेटिंग सिस्टीम हा त्यांचा प्रोडक्ट त्यांना लॉन्च करायचा किंवा तो विकायचा आहे. तर ह्या दोघांमध्ये त्यावेळेस रेस चालली होती. ओके. दोघं पण सेम कालीन आहेत, म्हणजे त्यांचा जो इनोव्हेशनचा पार्ट आहे तर हा दोघांचा पण सेम आहे, ऑपरेटिंग सिस्टीम ऍड करताना. ओके. किंवा डेव्हलप करताना. तर तुम्हाला काय वाटतं, की ह्या दोघांना लॉन्च करताना म्हणजे त्यांना घाई का करायचं किंवा ऑपरेटिंग सिस्टीम का त्यांना विकायचंय? तर आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करायला लागते. ओके. मशीन आपण घेतलं म्हणजे लॅपटॉप घेतला. तर लॅपटॉप म्हणजे काय, की बेसिक हार्डवेअर आहे. लॅपटॉप इज अन हार्डवेअर. किंवा लॅपटॉप म्हणण्यापेक्षा लॅपटॉपच्या आधी मोठं कम्प्युटर होतं. तर कम्प्युटर म्हणजे काय, हार्डवेअर आहे आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. तर मग ह्या सगळ्या गोष्टी असताना आपण कसं त्यांना, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम प्रत्येक लॅपटॉपवर लागते म्हणून त्यांना ती लॉन्च करायची. ओके. तर 1980च्या आसपास, 1975च्या आसपास किंवा 85च्या आसपास त्यांनी ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च केलेली. ओके. तर ऑपरेटिंग सिस्टीम ही नेसेसरी, म्हणजे प्री-रिक्विजिट काय आहे, की ऑपरेटिंग सिस्टीम पाहिजेच. ओके. ऑपरेटिंग सिस्टीम पाहिजेच. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. ओके. तर ऑपरेटिंग सिस्टीम ही त्यांना पाहिजेच. ओके. प्रत्येक मशीनवरती ऑपरेटिंग सिस्टीम पाहिजेच. तर ऑपरेटिंग सिस्टीम येण्याचा कालखंड काय आहे, की
1972 आल्यानंतर 1980 पर्यंत बेसिक ऑपरेटिंग सिस्टीम आल्यात. म्हणजेच आता तुमच्या नोट्समध्ये ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही लिहिल्या पाहिजे की इन्व्हेंटर ऑफ द विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कोण आहे? बिल गेट्स. ओके. इन्व्हेंटर ऑफ द मॅक ऑपरेटिंग सिस्टीम कोण आहे? तर स्टीव्ह जॉब्स. ओके. त्यांच्या कंपन्या सुद्धा आहेत, म्हणजे मायक्रोसॉफ्ट त्यासाठी आली, ऍपल कंपनी त्यासाठी आली. ओके. पहिला प्रोडक्ट त्यांचा कुठला? ऑपरेटिंग सिस्टीम, बट डिफरंट टाईप ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. आणि हे सुद्धा स्टुडंट नाही म्हणणार मी, बट म्हणजे त्यांनी डेनिस रिची कडून ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या, दोघांनी पण. ओके. ह्याची हिस्ट्री तुम्हाला गुगलवर मिळेल. तुम्ही चॅट जीपीटीला विचारलं की हे कसं झालं किंवा विंडोज कसे आले किंवा मॅक कसे आले, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये इझिली समजणार आहेत. ओके. आणि इंटरेस्टेड पार्ट आहे, म्हणजे तुम्ही त्या गोष्टी डिटेलमध्ये जाऊन शिका, तर तुम्हाला ते समजेल की 1970 टू 1980 याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम कशी आली. ऑपरेटिंग सिस्टीम नसती तर आपण प्रोग्राम रन करू शकलो असतो का? ऑपरेटिंग सिस्टीम नसती तर आपण त्याचा प्रोग्राम रन करू शकलो असतो का? व्हॉट इज आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? इफ ऑपरेटिंग सिस्टीम इज नॉट देअर, कॅन वी रन एनी प्रोग्राम? इज इट पॉसिबल? No. नसतो करू शकलो, बरोबर. ऑपरेटिंग सिस्टीम ही प्रिरिक्विजिट आहे आणि ऑपरेटिंग सिस्टीम ही बेसिक प्रिरिक्विजिट आहे. म्हणजे तुम्ही प्रोग्राम रन करायचा आहे तर तुमच्याकडे मशीन असणं गरजेचं आहे, बट त्या मशीनवर ऑपरेटिंग सिस्टीम असणं पण गरजेचं आहे. एमटी लॅपटॉप घेतला तर तुम्ही ते करू शकता का? अजिबात नाही. ओके. तर ह्या गोष्टी नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे राईट नाऊ ऑल्सो यू कॅन नोट डाऊन की इन्व्हेंटर काय आहेत आणि ऑपरेटिंग सिस्टीम ही किती नेसेसरी आहे. ऑपरेटिंग सिस्टीम पण शिकाय, म्हणजे आपण थ्रू आउट द प्रोग्राम फक्त कोडिंग नाही शिकणार आहे, आपण छोट्या छोट्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. तर यू कॅन नोट डाऊन दोज पर्टिक्युलर थिंग्स. ओके. तर लिहून काढा ते. ओके. क्लिअर आहे हा पार्ट? 3 महत्वाचे ऑपरेटिंग सिस्टीम, लिनक्स, मॅक आणि विंडोज. कुणी काढल्यात, कधी काढल्यात, त्याचे व्हर्जन्स वेगवेगळे आले. म्हणजे विंडोज मध्ये वेगवेगळे व्हर्जन आले. आता विंडोज 11 आहे, विंडोज 10 आहे. ओके. आणि विंडोज ही पेड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. विंडोज ही पेड ऑपरेटिंग सिस्टीम. त्याच्यानंतर तुमच्याकडं लिनक्स जर असेल तर लिनक्स इज अन ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम. ओपन सोर्स म्हणजे फ्रीली अवेलेबल आहे, फ्रीली अवेलेबल आहे. ओके. लिनक्स ही सगळ्यात महत्वाची ऑपरेटिंग सिस्टीम. स्टुडंट्सला जर काहीतरी शिकायचंय, लक्षात घ्या, स्टुडंटला काहीतरी शिकायचंय, सगळ्यात छान ऑपरेटिंग सिस्टीम कुठली आहे? लिनक्स. तर आय विल ऑलवेज रिकमेंड की ज्यावेळेस आपण कम्प्युटर किंवा आय टी किंवा कुठलं पण, म्हणजे मल्टिपल ब्रांचेस असतात, काही आय टी इंजिनियर्सचे ब्रांचेस असतात, कम्प्युटर इंजिनियरच्या ब्रांचेस असतात, किंवा CS कम्प्युटर सायन्स आपण म्हणतो त्याच्या ब्रांचेस असतात, किंवा कुठला पण कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कोर्स असतो. BCS असू द्या, BCA असू द्या, MCS असू द्या, MCA असू द्या, MS असू द्या. तर हे सगळे लोक इंडस्ट्रीमध्ये जाताना त्यांचं टायटल काय असणार आहे? कम्प्युटर इंजिनियर किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर. या सगळ्या ब्रांचेस आहेत, बट ह्या ब्रांचेसचा अभ्यास करताना एव्हरी स्टुडंट जो ह्या ब्रांचमध्ये येतो आणि त्याला त्या ठिकाणी करिअर करायचं असतं किंवा त्या ठिकाणचा अभ्यास करायचा असतो, पुस्तकी नॉलेज किंवा कोर्सचे आपल्याला जे पर्सेंटेज मिळतात, दॅट इज गुड टू हॅव थिंग. म्हणजे तुम्हाला डिस्टिंक्शन पाहिजे, फर्स्ट क्लास पाहिजे, हे पाहिजेच, हे आलंच पाहिजे, आपण त्याच्यासाठीच ऍडमिशन घेतो. ओके. बट बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही ज्यावेळेस बेसिक स्टडी चालू करता त्यावेळेस तुम्हाला कम्प्युटरचं ज्ञान हे फ्रॉम द बेसिक स्टार्ट असणं गरजेचं आहे. जावा लँग्वेज शिकायला घेताय, बट तुम्हाला कम्प्युटर काय आहे, मॉनिटर काय आहे, हार्डवेअर काय आहे, सॉफ्टवेअर काय म्हणतो, हार्डवेअर कशाला म्हणतो, हार्डवेअर मध्ये किती टाईप्स येतात, ऑपरेटिंग सिस्टीम काय, याचं इंटरलिंकिंग. सो देअर विल बी अनेक ऑलवेज कनेक्टेड डॉट्स. प्रत्येक गोष्ट एकमेकांशी लिंक्ड आहे. ओके. आपण काय म्हणतो? कनेक्टेड डॉट्स. म्हणजेच काय की मशीन आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये फाईल्स आणि प्रोसेसेस असतात. प्रोसेस म्हणजे काय? प्रोसेस इज नथिंग बट रनिंग प्रोग्राम. रनिंग प्रोग्रामला आपण प्रोसेस म्हणतो.
एकाच वेळेस असंख्य प्रोग्राम सिस्टीम मध्ये रन होत असते आणि हे तुम्हाला दिसेल ज्यावेळेस तुम्ही त्या कम्प्युटरला त्या पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला दिसेल ऍट अ टाइम तुम्ही प्रोग्राम करताय, ऍट अ टाइम तुम्ही त्याच्यावर सॉन्ग लावताय, ऍट अ टाइम त्याच्यावरती मूवी लावताय, ऍट अ टाइम तुम्ही काहीतरी इमेज त्याच्यावर ओपन केली, ऍट अ टाइम पीपीटी ओपन केली, ऍट अ टाइम MS एक्सेल तुम्ही ओपन केलंय किंवा लिब्रे ऑफिस काही पण त्याच्यामध्ये ओपन केलंय किंवा ऍट अ टाइम तुम्ही झूम ओपन केलंय. तर असंख्य ह्या सगळ्या गोष्टी ऍट अ टाइम कशा चालतात तर ऑपरेटिंग सिस्टीमचं हे बिहेवियर आहे की ऑपरेटिंग सिस्टीम काय करतात की इट्स अरेंजिंग युअर ऑपरेशन्स विथ अँड मल्टीटास्किंग वे म्हणजे मल्टिपल टास्क एकाच वेळेस चालू असतात. तर हे ऑपरेटिंग सिस्टीमचं बिहेवियर झालं. ओके. आणि ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये दोन महत्वाचे पार्ट येतात. एक म्हणजे फाईल मॅनेजमेंट, दुसरा प्रोसेस मॅनेजमेंट. ओके. तर फाईल मॅनेजमेंट म्हणजे आपल्याला आता फाईल ज्यावेळेस मी म्हणतो तर फाईल म्हणजे काय की मला फाईल स्टोअर करायला काय लागते, जागा लागते. फाईल स्टोअर करायला जागा लागते. तर ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये काही पण इन्स्टॉल करतो, त्याच्यामध्ये ज्यावेळेस मी म्हणतोय म्हणजे काय आहे की कम्प्युटरमध्ये मी ज्यावेळेस काहीतरी इन्स्टॉल करतोय, तर हे स्टोअर करायला काय लागते? जागा लागते, बरोबर? तर ही जागा मग कुठं असते? तर ही जागा असते कम्प्युटरमध्ये 3 प्रकारच्या मेमरी असतात. ओके. एक असते कॅशे मेमरी, त्याच्यानंतर एक असते तुमची रॅम आणि एक असते तुमची हार्ड डिस्क. ओके. तर ह्या सगळ्या मेमरी त्याच्यामध्ये असतात. तुम्ही जे जे स्टोअर करतात त्याला काय म्हटलं जातं? फाईल. जे जे स्टोअर करतात त्याला फाईल म्हटलं जातं. आणि जे रन होतं त्याला आपण काय म्हणतो? प्रोसेस किंवा प्रोग्राम. प्रोसेस इज अन रनिंग इन्स्टन्स ऑफ अ प्रोग्राम. प्रोग्राम म्हणजे काय की तुम्ही त्याच्यावरती डबल क्लिक करता त्यावेळेस तो काय होतो? रन होतो. तुम्ही आता तुमच्याकडे विंडोज असेलच, तुम्ही काय करताय? ब्राउझर ओपन करताय किंवा डबल क्लिक करता क्रोम ॲप्लिकेशनवर. तर त्याच्यावरती काय होतंय? तुम्ही त्या पर्टिक्युलर प्रोसेसला किंवा त्या प्रोग्रामला रन केलंय. तो इन्स्टॉल आहे, बट इन्स्टॉल कुठे आहे? इन्स्टॉल आहे म्हणजे फाईलच्या फॉर्मॅटमध्ये तो इन्स्टॉल. इंटरनली हे सगळं काय होतंय की फाईलच्या फॉर्मॅटमध्ये हे स्टोअर होतं. हे स्टोअर होताना हार्ड डिस्क असते. मग लॅपटॉपला सुद्धा आपल्या हार्ड डिस्क असते, मॉनिटर असेल किंवा तुम्ही स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये तुमचा कुठेतरी कम्प्युटर बघितला असेल, तर त्याच्यामध्ये पण हे सगळं असतं. ओके. आणि सगळ्यात मजेशीर बाब म्हणजे की हे सगळं तुम्ही ह्युमन बॉडीशी रिलेट करू शकता. जसं आपल्याला गोष्टी आहेत किंवा आपल्याला एक ओन आयडेंटिटी आहे. मला महेश वाबळे म्हटलं जातं. म्हणजे काय की माझं नाव आहे. ओके. मला राहायला काहीतरी जागा लागते. ओके. त्याच्यानंतर म्हणजे मला काय लागतं? स्टोरेज लागतं. ओके. आणि ॲट अ टाईम मी मल्टिपल फंक्शन करू शकतो. ओके. तर तुम्ही त्या कम्प्युटरला त्या लेव्हलला जाऊन समजून घ्या. म्हणजे काय की कम्प्युटर जो बनवलाय तो ह्युमन अंडरस्टँडेबल किंवा ह्युमन नेचर जे आहे त्याच्यानुसार तो बनला आहे. तर पूर्ण ह्युमन फिलॉसॉफी जी आहे की आपण पण शटडाउन होतो, आपण पण आपली पण बूटिंग प्रोसेस अप होते. ओके. आपण पण एक ठराविक टाईमपर्यंत आपल्याला शटडाउन करतो. तसं लॅपटॉप पण होतो. परत त्याला आपण ऑन केलं की तो ऑन पण होतो. त्याच्यामध्ये जे स्टोअर केलेलं असतं ते आपल्याला तिथं परत दिसतं. ओके. आपल्याला जसं रिसेंटली जे ऑपरेशन्स केलेले असतात ते आपल्याला लवकर आठवतात. जे खूप दिवसानंतर, खूप वर्षापूर्वी केले ते आपल्याला लगेच नाही आठवत. ते आपल्याला तिथं जाऊन किंवा त्याच्यावरती थोडासा फोकस करून मग आठवायला लागतं. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या कम्प्युटरमध्ये पण आहेत. आणि मी आता महत्त्वाचे 2 कन्सेप्ट तुम्हाला सांगितले. फाईल अँड प्रोसेस. ओके. तर फाईल मॅनेजमेंट अँड प्रोसेस मॅनेजमेंट ह्या दोघांचं कॉम्बिनेशन हे कशात असतं? ऑपरेटिंग सिस्टममध्ये. आता मग ऑपरेटिंग सिस्टम कशी येते? ऑपरेटिंग सिस्टम कशी येते? तर आपल्याला ती इन्स्टॉल करायला लागते. एक पर्टिक्युलर प्रोसेस दिली. कुणी दिली? त्या पर्टिक्युलर ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉलर किंवा म्हणजे विंडोजवाल्यांनी किंवा मॅकवाल्यांनी किंवा लिनक्सवाल्यांनी. त्यांनी एक प्रोसेस दिली, की मी एक सर्टन प्रोग्राम्स इन्स्टॉल केले, की माझी ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल होते. आता ज्यावेळेस आपण एक नवीन मशीन घेतो, तर त्या मशीनमध्ये काहीच नसतं. बट आपल्याला त्याच्यावरती आता काम करायचं म्हणजे प्रोग्राम्स करायचे किंवा काहीतरी डेटा स्टोअर करायचा. तर मग आपल्याला काय लागणार आहे? ऑपरेटिंग सिस्टम आणि मग आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम ही इन्स्टॉल करायला लागते. ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करायला लागते. ओके.
मग आपण ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो. ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केली की मग आपण त्याला बूट करू शकतो, शटडाऊन करू शकतो आणि त्याच्यामध्ये मल्टिपल सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकतो, प्रोग्राम्स रन करू शकतो आणि आपण फाईल्स पण स्टोअर करू शकतो. ओके, तर हे सगळे ऍप्लिकेशन्स आपण करू शकतो. बट याच्यासाठी काय लागतं? आपल्याला अँड ट्राय टू स्पीक, म्हणजे ज्यावेळेस मी क्वेश्चन्स विचारतो की तुमच्याकडनं आन्सर येणं एक्सपेक्टेड. हे सगळं करण्यासाठी आपल्याला प्रिरिक्विजिट काय आहे, मशीनवरती काय इन्स्टॉल असणं गरजेचं आहे? प्रथमेश, आबिरा, काय इन्स्टॉल असणं गरजेचं आहे? ऑपरेटिंग सिस्टीम, बरोबर. ऑपरेटिंग सिस्टीम दॅट इज प्रिरिक्विजिट, हे आपल्याकडे पाहिजे. देर आर 3 मेजर टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम, मॅक, विंडोज अँड लिनक्स. लिनक्स ही कशी आली तर युनिक्सचा जो कोड होता तो डेनिस रिचीने ओपन सोर्स केलेला आहे. आता डेनिस रिचीचं खूप महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे की डेनिस रिचीला नोबेल प्राइज नाही मिळालाय. ओके, कारण कम्प्युटर इंडस्ट्रीसाठी किंवा कम्प्युटर फील्डसाठी नोबेल प्राइज दिला जात नव्हता. तुम्ही जर पाहिलं तर शांतता पुरस्कारासाठी किंवा म्युझिक किंवा नासा मधलं जे अवकाश तंत्रज्ञान आहे त्याच्यासाठी सुद्धा नोबेल प्राइज दिलं जातं. त्याच्यामधल्या इनोव्हेशनसाठी, केमिस्ट्री जरी असेल तरी त्याच्यामधल्या इनोव्हेशनसाठी त्याला नोबेल प्राइज दिलं जातं. बट कम्प्युटरच्या इनोव्हेशनला नोबेल प्राइज दिलं जात नाही, कारण कम्प्युटर ही ब्रांच जी आहे ती डिराइव्ड ब्रांच. ओके, डिराइव्ड ब्रांच. आणि म्हणजेच काही इलेक्ट्रॉनिक्स किंवा मॅथमॅटिक्स या सगळ्या गोष्टी मिळून कम्प्युटरची ब्रांच तयार झाली, तिथून लँग्वेज आलं. ओके, मग लँग्वेज का आली तर लँग्वेज येण्यामागं कारण काय की आपल्याला गोष्टी इझी करायच्या. ओके, ज्यावेळेस लँग्वेज नव्हते त्यावेळेस मग आपण काय करायचो, आपल्याला जास्त माणसं लागत होती. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक बेसिक एक्झाम्पल घेतलं की एक किराणा मालाचं दुकान, तर त्याच्यामध्ये मी जर गेलो किंवा 100 माणसं गेले किंवा 1000 माणसं गेले तर काय होणार आहे की त्याला तो माल देतोय, बट ते सगळं देण्यासाठी त्याला तिथं पूर्ण लिस्ट करायला लागते. त्याच्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन्स करायला लागतं आणि हे सगळं जर तो मॅन्युअली करत बसला तर त्याला त्याचं डोकं तर गुंतवायचंच आहे, कारण कॅल्क्युलेशन्स करायचं म्हणजे त्याला ते शिकलेलं पण असलं पाहिजे. हे झालं एक. पण ज्यावेळेस खूप माणसं येतात, 100 येतात, हजारो येतात, लाखो येतात, तर हे सगळं करायला काय लागतो त्याला? मग कॅल्क्युलेटर लागतो. कॅल्क्युलेटर इज इट सेल्फ अँड प्रोग्राम. ओके, मग कॅल्क्युलेटरनी सुरुवात झाली. कॅल्क्युलेटर हा काय एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. ओके, याच्यामध्ये पण कोडिंग असतं. तुम्ही जर फ्रीज बघितला, फ्रीजचे पण काही सॉफ्टवेअर्स असतात किंवा विमान बघितलं तर त्याच्यामध्ये पण इम्बेडेड सॉफ्टवेअर्स असतात, छोटे छोटे प्रोग्राम्स त्याच्यामध्ये केलेले असतात. ते वेगळ्या लँग्वेजमध्ये असतात. ओके, तर तसंच म्हणजेच काय की मला सांगायचं आहे काय की ऑटोमेशन इज अन की. मॅन्युअल वर्क अवॉइड करण्यासाठी किंवा 10 माणसं मला तिथं लावण्यासाठी मी काहीतरी ऑटोमेट करू शकतो का मशीन थ्रू? त्याचा आन्सर काय आलं? मग कम्प्युटर. आणि कम्प्युटरमध्ये मग तो डेटा स्टोअर करायला लागला. मला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस कॅल्क्युलेशन करून द्यायला लागला, प्रिंट वगैरे काढून द्यायला लागला. त्याच्यामुळे मग कम्प्युटरचे युसेज वाढले. बट मग सॉफ्टवेअर बनवायचं कसं? मग सॉफ्टवेअरची नीड काय आहे की मी मॅन्युअल आधी करत होतो, बट मला आता सॉफ्टवेअर पाहिजे. मला बिलिंग सॉफ्टवेअर पाहिजे. आता जर तुम्ही बघितलं की आपण डीमार्ट मध्ये जातो किंवा रिलायन्स स्मार्ट मध्ये जातो किंवा कपड्याच्या दुकानात जातो कुठं पण, तर आपण काहीतरी घेतो त्यानंतर तो आपल्या नावाने बिलिंग करतो. तर मग हे जे बिलिंग तुम्ही आता तिथे जर बघितलं असेल तर ते काय सॉफ्टवेअर आहे, अँड दॅट सॉफ्टवेअर इज डिझाईन फ्रॉम द लँग्वेजेस. प्रत्येक लँग्वेजचं वेगवेगळं नेचर आहे. मी सी लँग्वेज कशासाठी यूज करू शकतो? ऑपरेटिंग सिस्टीम लेवलचे प्रोग्राम, कंपायलर, डिबगर, हे जे दुसरे इन्स्टॉलेशन्स आहेत तर त्याच्यासाठी मी सी लँग्वेज यूज करू शकतो. त्याच्यानंतर मला जर EPI आणि UI लिहायचे तर मी जावा किंवा NPM लँग्वेज यूज करू शकतो. मला काहीतरी प्रोसेसिंग फास्ट पाहिजे तर त्या ठिकाणी मी पायथॉन किंवा गो लँग्वेज यूज करू शकतो. तर अशा ठिकाणी प्रत्येक लँग्वेजनुसार प्रत्येक यूज केस त्याच्यामध्ये ठरलेली आहे. ओके. तर मला याच्यातून सांगायचं काय की मॅन्युअल गोष्टी ऑटोमेट करण्यासाठी कम्प्युटर आला आणि कम्प्युटरमध्ये परत सॉफ्टवेअर च्या यूज केसेस आल्या. आणि आता आपण जे बघतो ते एव्हरीथिंग सॉफ्टवेअर आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण ज्या करतो, म्हणजे मोबाईल पासून सुरुवात होते, लॅपटॉप पासून सुरुवात होते, तर एव्हरीथिंग ॲज सॉफ्टवेअर. बट सॉफ्टवेअर समजण्याआधी तुम्हाला हार्डवेअर समजणं पण महत्वाचं आहे. मग तुमच्या नोटमध्ये ह्या गोष्टी पाहिजे की हार्डवेअर मग कुठले कुठले?
हार्डवेअरचे पण काय काय गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मॉनिटर झालं, कीबोर्ड झालं, माऊस झाला, प्रिंटर झाला, त्याच्यानंतर सीपीयू झाला, मदरबोर्ड झाला, ह्या सगळ्या गोष्टी हार्डवेअर मध्ये येतात. हार्ड डिस्क झालं. ओके. आणि याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारे, बट बेसिक तुम्हाला या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. ओके. आणि हार्डवेअर तुम्ही ते म्हणजे फक्त रिटर्न मध्ये लिहू नका, किंवा हार्डवेअर जस्ट अंडरस्टँड करण्यासाठी जस्ट म्हणजे व्हिडिओ मधनं किंवा बुक्स मधनं रीड करू नका. तर त्याला अनुभव सुद्धा, म्हणजे माऊस तुमच्याकडे असतो, मशीन तुमच्याकडे असतं, सीपीयू वगैरे साठी तुम्हाला गोष्टी चेक करू तुम्ही शकता. इझिली आपण या सगळ्या गोष्टी चेक करू. पण मग हे इंटरलिंक कसं आहे, तर ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रोग्राम्स थ्रू माऊस ज्यावेळेस आपण फिरवतो त्यावेळेस तो ऑटोमॅटिकली तिथं रोटेट होतो. ओके. आपण त्याच्यावरती एखादी VLC किंवा कुठलं पण सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं तर ते तिथं स्टोअर होतं. त्याच्यानंतर आपण गाणी वगैरे ऐकू शकतो, कारण साऊंड आहे. साऊंड हा हार्डवेअरचा प्रकार आहे, बट तो इंटरलिंक केलाय. ओके. ज्यावेळेस इन्स्टॉलेशन वगैरे करतो आपण गोष्टी, तर त्याच्यानंतर तो आपण ऐकू शकतो. तर हे तुम्हाला समजलं पाहिजे. शटडाऊन करतो म्हणजे काय होतंय, किंवा बुटिंग ज्यावेळेस करतो त्यावेळेस नेमकी काय होतं, की तुम्हाला इमॅजिन होणं गरजेचं आहे. आणि ट्राय टू रिलेट दोज थिंग्स विथ युअर ह्युमन बॉडी नेचर. ओके. जे आपण करतो सगळं तसंच लॅपटॉप आहे. आपल्याला कॅश मेमरी असते, आपल्याला पण इंटरनली हार्ड डिस्क सारखं आपण प्रॉपर स्टोअर करून ठेवतो. आपल्याला पण काहीतरी युनिक एक्झिस्टन्स आहे, किंवा आपल्याला स्टोअर करायला काहीतरी जागा लागते. आणि त्याच्यानुसार आपण आपला ऑपरेटिंग सिस्टीम, म्हणजे आपले जे फंक्शन्स आहेत, की फाईल मॅनेजमेंट अँड प्रोसेस मॅनेजमेंट हे करण्यासाठी आपण आपलं घर बनवलेलं असतं. त्याला तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम नुसार त्याच्यामध्ये व्हिज्युअलाइज करू शकता. आपलं घर हे आपल्यासाठी काय ऑपरेटिंग सिस्टीम, मी मला ऑपरेट करू शकतो. ओके. मी मला जसं स्टोअर करायचं तसं करू शकतो. मी माझ्या प्रोसेसेस किंवा माझे फंक्शन मॅनेज करू शकतो. तर हे झालं ऑपरेटिंग सिस्टीम नेचर. ओके. आणि ऑपरेटिंग सिस्टीमचे पण वेगवेगळे प्रकार असतात. तर प्रत्येक युसेजनुसार ऑपरेटिंग सिस्टीम ठरते. तर स्टुडंट्स लाईफमध्ये तुम्हाला विंडोज तर तुमच्याकडे असतेच. आतापर्यंत विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्याकडे असणारच. त्याच्यानंतर माझं रेकमेंडेशन आहे, की तुम्हाला आणखी डिटेलमध्ये शिकायचं आहे, तर तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम असणं गरजेचं आहे. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम माहीत असणं गरजेचं. तर हिस्टॉरिकलचा एक पार्ट झाला. ओके. सी लँग्वेज येण्याच्या आधी बी लँग्वेज होती. PCPL ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस होत्या. त्याच्यामध्ये टाइप नावाचा कन्सेप्ट नव्हता, किंवा डेटा टाइप नावाचा कन्सेप्ट नव्हता. डेटा टाइप नावाचा कन्सेप्ट हा पहिल्यांदा आला सी लँग्वेजमध्ये, सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. मग आता सी लँग्वेज आली, तर सी लँग्वेज ही ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅटमध्ये, म्हणजे आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो. आपल्याला पाहिजे तशा कोडिंग आपण त्याच्यात करू शकतो, तो रन करू शकतो, आणि त्या प्रोग्राम थ्रू आपण गोष्टी ऑटोमेट करू शकतो. तर हे सी प्रोग्रामिंग मध्ये झालं. याच्या आधी लँग्वेजेस होत्या का, तर होत्या. बी लँग्वेज होती, BCPL लँग्वेज होत्या, किंवा वेगवेगळ्या लँग्वेजेस होत्या. खूप सारे इनोव्हेटर सायंटिस्ट त्याच्यावरती काम करत होते. बट झालं तर सी लँग्वेज आल्यानंतर, म्हणजेच कधी, की डेनिस रिची ने सी लँग्वेज डेव्हलप केल्यानंतर. ओके. तर सी लँग्वेज मध्ये पहिल्यांदा डेटा टाईप कन्सेप्ट आला. सी लँग्वेज मध्ये पहिल्यांदा डेटा टाईप नावाचा कन्सेप्ट आला. ओके. तर मग सी लँग्वेजचा प्रोग्राम करण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट गोष्टी लागतात. तर ऑपरेटिंग सिस्टीम तर लागतेच. त्याच्यानंतर आपल्याला लागतो कंपायलर. ओके. त्याच्यानंतर आपल्याला लागतो एडिटर. ओके. आणि ओके. सी लँग्वेजचा कंपायलर वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. आय होप आय एम ऑडिबल. आवाज येतोय का माझा सगळ्यांना? हो सर. आवाज येतोय.
ओके, तर आतापर्यंत आपण काय बघितलं की सी लँग्वेज कोणी काढली, त्याचा आन्सर काय आहे की डेनिस रिच. ओके, कधी काढली तर 1972 ला. ओके, कुठं काढली तर ॲट अँड ई बेल लॅब. ओके, सी लँग्वेजच्या आधी युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आली. ओके, युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, त्याच्यानंतर सी लँग्वेजचा प्रोग्राम रन करण्यासाठी आपल्याला ज्या बेसिक गोष्टी लागतात, एक लागतं एडिटर, दुसरा लागतं कंपाइलर. ओके, तर एडिटर हा काय आहे की बेसिक कोडिंग करण्यासाठी आपल्याला एडिटर लागतं. बेसिक कोडिंग करण्यासाठी आपल्याला एडिटर लागतं. ओके, एडिटर हा कंपाइलर सोबत सुद्धा येतो. जे आपण ज्यावेळेस कोड करतो तर त्यावेळेस आपल्याला बेसिक कोड करताना सुद्धा एडिटर त्याच्यामध्ये आपण करू शकतो. Recording in progress. एकच मिनिट. ओके, आवाज येतोय ना सगळ्यांना आता? हो सर. हो सर. ठीक आहे, तर सी प्रोग्राम करताना आपल्याला काय लागतं, एडिटर आणि कंपायलर लागतं. ओके, कंपायलर मध्ये वेगवेगळे कंपायलर इथं असतात. म्हणजे तुम्ही टर्बो सी हे कंपायलर इन्स्टॉल करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही व्हिज्युअल स्टुडिओ सुद्धा इन्स्टॉल करू शकता. ओके, आणि बेसिक हे तर तुम्हाला समजलं असेल की ऑपरेटिंग सिस्टीम लागते. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये मग कुठल्या गोष्टी येतात, ऑपरेटिंग सिस्टीम याच्यामध्ये येतं की फाईल मॅनेजमेंट आणि दुसरं येतं प्रोसेस मॅनेजमेंट. हे जसं जसं आपण पुढे जाणार आहे हे आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यानंतर मशीन ज्यावेळेस आपण म्हणतो त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक असतं हार्डवेअर आणि दुसरं असतं सॉफ्टवेअर. ओके, ओके, जे जे स्टोअर करतो त्याला आपण काय म्हणतो फाईल, आणि जे रन होतं त्याला आपण काय म्हणतो प्रोग्राम किंवा प्रोसेस. प्रोग्राम इज रनिंग instance of process is running instance of program. ज्यावेळेस मी प्रोग्राम म्हणतो तर प्रोग्राम इट सेल्फ काय आहे रे, फाईल आहे. बरोबर, प्रोग्राम इट सेल्फ फाईल आहे, तो आपण स्टोअर करतो म्हणजे तो फाईल होतो. पण ज्यावेळेस त्याला मी डबल क्लिक करतो त्यावेळेस त्याची काय बनते, प्रोसेस बनते. मग प्रोसेसचं काय आहे की प्रोसेस तयार होते, प्रोसेस वेट करू शकते, प्रोसेस रनिंग मध्ये जाऊ शकते आणि प्रोसेस किल होऊ शकते. त्याला आपण काय म्हणतो प्रोसेस मॅनेजमेंट. हे सगळं करायचं काम कोण आहे, कोण करतं, ऑपरेटिंग सिस्टीम. आणि याच्यामधला पण मेन कॅप्टन कोण असतो, कर्नेल. जसं क्रिकेटच्या मॅच मध्ये सगळं मॅनेज करायचं काम कोण करतं, कॅप्टन. तसं कम्प्युटरचा कॅप्टन कोण आहे, कर्नेल. ओके, ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कर्नेल हे सगळं करतो. कर्नेल हा कसा येतो, ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतानाच हे सगळं येतं. म्हणजे जे बुटिंगचे सॉफ्टवेअर्स आहेत किंवा कंपायलर आहे किंवा बेसिक एडिटर्स आहे, बेसिक टूल्स आहेत, हे सगळे ज्यावेळेस ऑपरेटिंग सिस्टीम फर्स्ट टाइम आपण इन्स्टॉल करतो त्यानुसार हे सगळे प्रोग्राम्स येतात. ओके, त्याच्यानंतर आपण ते यूज करू शकतो. आता सी प्रोग्राम करायला आपल्याला लागतं एडिटर, कंपायलर. ओके, व्हिज्युअल स्टुडिओ. आणखी मी एक महत्वाची गोष्ट सांगितली की सी लँग्वेज येण्याच्या आधी दुसऱ्या लँग्वेज होत्या. त्याच्यातले फॉर एक्झाम्पल काय, बी आहे, BCPL आहे. बट ह्या टाईप लँग्वेज नव्हत्या, याच्यामध्ये डेटा टाईप कन्सेप्ट नव्हता. ओके, सी लँग्वेज मध्ये फर्स्ट टाइम डेटा टाईप कन्सेप्ट आला. मग आता डेटा टाईप म्हणजे काय, की डेटा टाईप म्हणजे काय की प्रोग्राम मध्ये ज्या गोष्टी आपण घेतो तर त्या स्टोअर करायला एक विशिष्ट युनिट लागतं, त्याला आपण काय म्हणतो, डेटा टाईप. आणि डेटा टाईपचे पण प्रकार पडतात. ओके,
डेटा टाईपचे पण प्रकार पडतात. त्याच्यामध्ये काय आहे की प्रायमरी डेटा टाईप, दुसरा आहे डिराइव्ड डेटा टाईप, आणि तिसरा आहे युजर डिफाईन्ड डेटा टाईप. ओके. तसंच आता ऑपरेटिंग सिस्टीमचं जसं आपण नोट्स काढतोय तर इथं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ऑपरेटिंग सिस्टीमचे मेन कुठले टाईप पडतात. एक पडतं विंडोज, दुसरा आहे मॅक, आणि तिसरा आहे लिनक्स. आता हे याचे इन्व्हेंटर पण तुम्हाला माहित पाहिजे. ओके. आता डेटा टाईप म्हणजे स्मॉलेस्ट युनिट जे आपल्याला प्रोग्राम स्टोअर करताना आपल्याला घ्यायचं असतं. ओके. तर प्रायमरी डेटा टाईप कुठले आहे? तर मग प्रायमरी डेटा टाईप आहे इंटिजर, फ्लोट, डबल, त्याच्यानंतर कॅर, याला आपण काय म्हणतो प्रायमरी डेटा टाईप. ओके. आता हे कसं यूज करायचं, प्रोग्राम याच्यावर कसा लिहायचा, कसं व्हेरीफाय करायचं, हे आपण हळूहळू प्रोग्राम्सच्या असाइनमेंट करताना बघणार. त्याच्यानंतर इथं व्हाईड मीन्स नथिंग, तर याच्यामध्ये पण तो पण प्रायमरी डेटा टाईप मध्ये येतो. डिराइव्ह डेटा टाईप कुठले, तर ॲरे, पॉइंटर आणि फंक्शन. ओके. आणि युजर डिफाईन्ड डेटा टाईप कुठले, की स्ट्रक्चर, युनियन आणि इन. आता याचा प्रत्येकाचा वेगवेगळा युसेज आहे. आता हा कन्सेप्ट जो आहे डेटा टाईप, हा सी लँग्वेज मध्ये फर्स्ट टाइम आला. त्याच्या आधी होतं का सी दुसऱ्या लँग्वेज मध्ये तर नाही. BCPL ह्या पॉप्युलर का नाही झाल्या, किंवा लोकांनी त्याला तेवढं डोक्यावर नाही घेतलं जेवढं सी ला घेतलं गेलं. सी ला घेतलं गेलंच कारण त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम किंवा बाकी सगळं आले आणि पूर्ण कम्प्युटर इंडस्ट्री चेंज झाली. पण त्याच्या आधीच्या ज्या लँग्वेजेस होत्या त्या तेवढ्या स्टेबल नव्हत्या, किंवा त्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप करणं एवढं इझी जात नव्हतं. ओके. त्याच्यामुळे त्या तेवढ्या पॉप्युलर झाल्या नाही. मग डेटा टाईप नावाचा कन्सेप्ट पहिल्यांदा कुठल्या लँग्वेज मध्ये आला, सी लँग्वेज मध्ये. डेनिस रिची या सायंटिस्टने तो कन्सेप्ट शोधून काढला. मग आता तुम्हाला एक प्रश्न पडला पाहिजे की सी लँग्वेजचं त्यांनी बुक लिहिलेलं आहे एक. ओके. सी लँग्वेजचं एक सगळ्यात सुरुवातीला बुक लिहिलं, आणि कशी यूज केली पाहिजे, सी लँग्वेजचा जो कोड आहे तो कसा केला पाहिजे, किंवा त्यांनी एक ठरवून दिलंय की हे असं असलं पाहिजे. जसं आपण ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅटमध्ये जसं आपण मराठी शिकतो किंवा इंग्लिश शिकतो, त्याच्यामध्ये आपल्या गोष्टी फिक्स आहेत की असं म्हटलं की असं होणार आहे, किंवा ग्रामरमध्ये प्रेझेंट टेन्स कशाला म्हणायचा आणि काय यूज केल्यानंतर प्रेझेंट टेन्स होतो, हे आपण एक ठरवून दिलंय. किंवा इंग्लिश लँग्वेज ज्यांनी सुरुवातीला केली त्यांनी एक त्याचा बुक फिक्स करून ठेवला की तो तसाच असला पाहिजे. तसंच सी लँग्वेजचं पण आहे, आणि त्यांनी पण सुरुवातीला त्याचं बुक लिहून ठेवलं होतं. पण ते बुक एवढं अवघड आहे की ते बुक इझिली अवेलेबल होतं. आता पण आपण ते घेऊ शकतो, म्हणजे 150, 200, 300, 500 रुपयापर्यंत ते बुक्स मिळतात, जे डेनिस रिचीने स्वतः लिहून ठेवलं. बट त्या बुकचं एक पण पान आपण समजू शकत नाही, कारण त्या लेवलला त्याने लिहिलंय. ओके. मग ते सोपं करण्यासाठी दुसरे बुक आले, म्हणजे जे आता आपण बघतो की नागेश्वररावचं सीचं बुक, किंवा अजय मित्तलचं सीचं बुक, किंवा यशवंतराव कानेटकर सरांचं सीचं बुक. असे खूप सारे सी लँग्वेजचे बुक वेगवेगळे आले. हे का आले की ते सोपं करण्यासाठी. ओके. बट जो मेन सायंटिस्ट आहे त्याने जे बुक लिहिलंय हे तुम्हाला जर सुरुवातीला घ्यायला गेलं तर लगेच समजणार नाही. बट अंडरस्टँडिंगसाठी ज्यावेळेस तुम्ही असं म्हणणार की मला सी लँग्वेज येते, तर त्याच्यानंतर तुम्ही ते बुक प्रेफर करा. ओके. आणि हे इझिली अवेलेबल होतं. तर त्यांनी पण त्याच्या लँग्वेजसाठीचे सगळे सिंटॅक्स प्रॉपर त्याच्यामध्ये टाकलेले आहे. ओके. आता सी लँग्वेज शिकायचं म्हणजे काय शिकायचं, तर डेटा टाईप, हे ऑल डेटा टाईप आणि हे सगळे कसे यूज करायचे आणि त्याच्या रिलेटेड कोड, तर हे शिकायचं म्हणजे सी लँग्वेज शिकायचं असा त्याचा अर्थ होतो.
ओके, तर थ्रू आउट आपल्याला पूर्ण सिलेबस हे सगळं शिकायचं आहे की इंटिजर म्हणजे काय, फ्लोट म्हणजे काय, डबल म्हणजे काय, कॅरेक्टर म्हणजे काय, व्हॉइड म्हणजे काय, ॲरे पॉइंटर फंक्शन हे कसे यूज करतात, त्याचे प्रोग्राम्स कसे असतात, युजर डिफाईन डेटा टाईप म्हणजे काय, आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा यूज करायच्या आहेत. तर हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. ओके, हे समजलंय. डेटा टाईप समजलाय, डेटा टाईप कुठले हो कुठले सर. असतात. हो सर. तर याच्या नोट्स तुम्हाला करायच्या आहेत. आणि मेन म्हणजे हिस्ट्री तुम्हाला समजून घ्यायची. मेन कुणी काय डेव्हलप केलं आणि कशासाठी डेव्हलप केलं. देअर विल बी ऑलवेज व्हाय तुम्ही विचारलं पाहिजे की हा याची गरज का पडली आणि हे नसतं तर काय झालं असतं. आणि मग हे डेव्हलप केल्यानंतर मग पुढच्या लोकांनी ते कसं घेतलं गेलं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली त्याच्यामधनं समजायला पाहिजेत. ओके, क्लिअर आहे. हो सर. येस सर. ठीक आहे. ओके. चालेल. तर मग सी प्रोग्रामिंग लँग्वेज. आता हे समजत असताना तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण समजायला पाहिजे. आता इथं मी काय केलंय, टर्मिनल केलंय. ओके, टर्मिनल दिसतंय सगळ्यांना. हो सर. हो सर. तर ही माझी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. म्हणजे इथं मी काही पण सर्च करू शकतो किंवा टर्मिनल ओपन करू शकतो. ओके, आणि याच्यावरती मी कोड पण करू शकतो. तर याच्यामध्ये मी कंपायलर इन्स्टॉल केलेला आहे. कुठला, जीसीसी. ओके, जीसीसी. जीसीसी कंपायलर म्हणजे सी लँग्वेजचा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वरती जर प्रोग्राम मला रन करायचा आहे तर मला काय गोष्टी असणं गरजेचं आहे. माझ्याकडे एक तर एडिटर पाहिजे आणि दुसरं म्हणजे कंपायलर पाहिजे. या दोन गोष्टी असतील तर मी काय करू शकतो, प्रोग्राम करू शकतो. ओके, प्रोग्राम करू शकतो. याच्यामध्ये आता माझ्याकडे आहे ऑपरेटिंग सिस्टीम आहे, जीसीसी कंपायलर आहे, आणि त्याच्यानंतर मग मी एडिटर म्हणजेच काय की तुम्ही एडिटर म्हणताना तुम्ही एखादी फाईल रन करू शकता किंवा ओपन करू शकता. ओके, आणि सी प्रोग्राम ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्या प्रोग्रामचं एक्सटेन्शन जे आहे ते काय असलं पाहिजे, डॉट सी. आता हे कोणी लिहिलं, डेनिस रिचीन सांगितलं की माझा प्रोग्राम आला तर मला तो डॉट सी ने पाहिजे, अदरवाईज माझा कंपायलर तो आयडेंटिफाय करू शकत नाही. ओके, त्याच्यानंतर मग मी त्याला आयडेंटिफाय करेल आणि नंतर मग कन्वर्ट करेल. कन्वर्ट करायची गरज का पडते, आता मी एक एक्झाम्पल तुम्हाला लास्ट टाइम पण दिलं होतं जर्मनीचं, की जर्मन लँग्वेज मध्ये ट्रान्सलेटर येतो, तो मराठीतलं जर्मनीमध्ये समजून घेतो, जर्मनी टू दुसऱ्या लँग्वेज मध्ये तो त्यांना समजून सांगतो. तर ह्या सगळ्यामध्ये दुभाषिकाचं मी एक्झाम्पल दिलं होतं. त्याला मी काय सांगितलं होतं, कंपायलर. कारण कंपायलरला दोन्ही माहिती आहे, ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅट आणि मशीन अंडरस्टँडेबल फॉर्मॅट. तर मग हे सगळं करायचं काम कोण करतंय कम्प्युटरमध्ये, दुभाषिकाचं काम कोण करतंय, कंपायलर. मग कंपायलर हा इटसेल्फ, कंपायलर इज अन इटसेल्फ वन प्रोग्राम. आणि तो कुठून येतो, ऑपरेटिंग सिस्टीम जसं इन्स्टॉल होते किंवा जीसीसी आपण जसं इन्स्टॉल करतो किंवा सॉफ्टवेअर्स आपण इन्स्टॉल करतो रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर लँग्वेज. म्हणजे जावा असेल तर मला JVM लागतं, सी प्लस प्लस असेल तर मला G++ लागतंय, सी असेल तर मला जीसीसी कंपायलर लागतोय. ओके, नोड किंवा अँग्युलर JS कोड असेल तर मला नोड किंवा NPM इन्स्टॉलेशन लागतं. तर याच्यासाठी इन्स्टॉलेशन बायनरीज लागतात वन टाइम सुरुवातीला. हे का लागतं, ते प्रोग्राम मला रन करायचं, माझा प्रोग्राम कम्प्युटरला समजलं पाहिजे. मग त्याच्यासाठी मला काय लागतंय, कंपायलर किंवा तो प्रोग्राम रन करण्यासाठीचं एन्व्हायरमेंट, रन टाइम एन्व्हायरमेंट हे लागतंय. हे तुम्हाला इन्स्टॉल करायला लागतं. तर आय होप यू अंडरस्टँड की माझ्याकडे आधी एमटी लॅपटॉप होता, बट मला कोड करायचा आहे. तर मग मी काय केलं, ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केली आणि त्याच्यानंतर त्या लँग्वेजसाठी लागणारे प्रोग्राम्स म्हणजेच काही एडिटर्स, कंपायलर, लिंकर, लोडर, ह्या सगळ्या गोष्टी मी इन्स्टॉल करत गेलो. हे सोपं असतं. इन्स्टॉल कसं करायचं काय, विल प्रोव्हाइड रिक्वायर्ड डिटेल्स विथ यू. बट तुम्हाला बेसिक इन्स्टॉलेशन्स किंवा प्रोग्राम एक्झिक्युशन माहीत असणं गरजेचं आहे बिफोर स्टार्टिंग विथ लर्निंग एनी प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि मी बऱ्याचदा सांगतो की हॅलो वर्ल्ड जर प्रोग्राम तुम्ही रन करू शकले प्रत्येक लँग्वेजचा, आता पुढच्या संडेपर्यंत टार्गेट ठेवायचं की कुठल्या पण 5 लँग्वेजेस निवडा. ओके, अँड दिस इज स्मॉल प्रोजेक्ट फॉर यू.
की 5 लँग्वेज निवडा, C++, जावा, पायथॉन आणि NPM किंवा नोड किंवा गो लँग्वेज तर किंवा PHP. ओके, याच्यामध्ये तुम्हाला हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम करायचा. हॅलो वर्ल्ड म्हणजे काय की एक लाईन प्रिंट करायची की दिस इज माय हॅलो वर्ल्ड प्रोग्राम, दिस इज माय हॅलो वर्ल्ड प्रोग्राम इन C लँग्वेज, दिस इज माय हॅलो वर्ल्ड प्रोग्राम इन C++ लँग्वेज. बट प्रत्येक लँग्वेज मधलं सेटअप म्हणजेच रन टाइम एन्व्हायरमेंट त्या प्रोग्रामला त्या लँग्वेजला रन करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात हे तुम्हाला इन्स्टॉल करायचंय तुमच्या मशीनवरती आणि प्रोग्राम रन करायचा. ओके, तर हे जर तुम्हाला करता आलं तर तुम्हाला कुठल्या पण प्रोग्रामिंग लँग्वेज मधला कोड स्वतः राईट करून स्वतः रन करता येणार आहे ऑन युअर मशीन. ओके, मी स्वतः तो रन करू शकतो. तर जसं मी इथं आता सांगितलं की हा पर्टिक्युलर फाईल मी तयार केली. आता ही लिनक्सची कन्सेप्ट आहे की मी कमांड्स टाकतोय, टर्मिनलवर तो प्रोग्राम करतोय. आता सुरुवातीला मी टर्मिनल सांगेल, नंतर तुम्हाला एडिटर्स मधनं किंवा प्रॉपर त्या टूल्स मधनं पण प्रोग्राम रन करून दाखवणार आहे. ओके, तर hello.c याच्यामध्ये तुम्ही लिनक्स प्लॅटफॉर्म वरती खूप साऱ्या कमांड्स टाकू शकता. टच कमांडने मी काय केलंय, फाईल बनवली. कॅटने मी त्याला चेक करतोय की काही आहे का. ओके, त्याच्यामध्ये मी इन्स्टॉलेशन केलेत का. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ऍड करू शकतो किंवा इन्स्टॉल करू शकतो. ओके, प्रोग्राम्स मी याच्यामध्ये टाईप करू शकतो. ओके, हे काय झालं एडिटर. ओके, त्याच्यानंतर तुम्ही Gedit मध्ये पण तो प्रोग्राम रन करू शकता किंवा ओपन करू शकता. ओके ओके, आता इथं प्रोग्राम तो रन ओपन झालाय. त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता हॅश इन्क्लूड stdio.h. ओके, मेन. त्याच्यानंतर तुम्ही तो प्रोग्राम चालू केलाय आणि नंतर काय केलं, रिटर्न 0. ओके, आता हा बेसिक सिंटॅक्स आहे. तुम्हाला लगेच सिंटॅक्स मध्ये जायची गरज नाही. हा बेसिक सिंटॅक्स आहे. ह्याचा प्रत्येक लाईन बाय लाईन मिनिंग आपण अंडरस्टँड करणार आहोत. ओके, हे तुम्हाला समजेल. म्हणजे इन शॉर्ट आपण पूर्ण डिटेलमध्ये त्याच्यामध्ये जाणार आहोत. आता मी हा प्रोग्राम रन करतोय. ओके, प्रोग्राम रन करण्यासाठी मला काय करायला लागतंय की कंपायलरला ती फाईल द्यायला लागते. आता जर इथं बघितलं hello.c फाईल आहे, LS मी बघतोय की आहे फाईल कॅट hello.c याच्यामध्ये कोड लिहिलाय. आता याला रन करायचंय, तर मग मी रन कसं करणार, GCC hello.c. ओके, प्रोग्राम कंपाईल झाला. एरर नाही आला म्हणजे काय, प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल झाला. आणि याला मी रन करताना लिनक्स प्लॅटफॉर्म वरती रन करतोय, तर मला एक त्यांनी आउटपुटेबल फाईल बनवली. आता ही फाईल कधी बनली रे, a.out. ही फाईल कधी बनली, तर इथं जर तुम्ही डेट बघितलं तर ही कधी बनली, 8:21. मी डेट मारून सुद्धा ते बघू शकतो. आता मी a.out डिलीट करतोय. ओके, RM कमांड मी काय केलं, a.out डिलीट केली. तर आता माझ्याकडे a.out फाईल आहे का, ओके आहे का सध्या, नो. नाहीये. बरोबर, का नाहीये, कारण मी डिलीट केली. मग मला ती तयार करण्यासाठी काय करायला लागणार, प्रोग्राम परत कंपाईल करायला लागणार. म्हणजेच कसं, GCC a.out GCC hello. एक मिनिट. ओके, मला काय करायला लागणार की GCC hello.c. आता गेलं. आता हे a.out फाईल असेल का रे, प्रोग्राम रन केल्यानंतर असेल, कारण मी काय केलंय, त्याला प्रोग्राम रन केलाय. ओके, समजलं. मग याचं आउटपुट कसं बघायचं, तर ./a.out आउटपुट आता आलंय का रे, काहीच नाही. का नाही आलंय, तर मी त्याच्यामध्ये काहीच लिहिलेलं नाही. हॅलो वर्ड मी लिहिलेलंच नाही. प्रोग्राम जर तुम्ही बघितलं, मी काय केलं, हॅश इन्क्लूड studio.h इंट मेन आणि एमटी कोड त्याच्यामध्ये लिहिलाय, रिटर्न 0 सांगितलंय, सक्सेसफुल. आता मला काय म्हणायचंय की मला एक लाईन प्रिंट करून आली पाहिजे, एक छोटा प्रोग्राम, म्हणजे की दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. तर मग याचं सिंटॅक्स काय आहे,
इथं मला काय टाकायला लागणार, प्रिंटएफ. This is my first C program. ओके. आणि सांगतोय मी काय की अबाउट प्रोग्राम फॉर दिस C प्रोग्रामिंग बॅच 2025. ओके. मी काय केलंय आता, तो प्रोग्राम काय केलाय, सेव्ह केला. ओके, प्रोग्राम सेव्ह केला. आता मी हे जे लिहितोय हे काय, जी एडिट आहे, म्हणजे काय की एडिटर, लिनक्स प्लॅटफॉर्म मधलं जी एडिटर. ओके, एक एडिटर आहे, त्याच्यावरती मी प्रोग्राम रन लिहिलाय. मी 2 गोष्टी सांगितल्या होत्या तुम्हाला. प्रोग्रामसाठी मला काय पाहिजे, एडिटर पाहिजे, आणि दुसरं काय, कंपायलर. आता प्रोग्राम लिहिला. आता मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला समजत असतील की प्रोग्राम लिहिला, एक फाईल मध्ये तो गेला, प्रोग्राम सेव्ह केला, तर तो काय होतंय, स्टोअर होतंय. स्टोअर कुठं होतंय, डिस्क वरती. आणि हे काम कोणाचं आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचं, फाईल मॅनेजमेंट. जे जे दिसतंय, जे जे स्टोअर करायला लागतंय, त्याला आपण काय म्हणतो, फाईल. आणि जो आपल्याला रन करतोय किंवा प्रोग्राम रन करतो, त्याच्यानंतर ती काय बनते, प्रोसेस. जे दिसत नाही, प्रोसेस दिसते का आपल्याला, अजिबात नाही, प्रोसेस दिसत नाही, फाईल आपल्याला दिसते. आता फाईल आपल्याला दिसते, आपण ती बघू शकतो, hello.c फाईल आपल्याला दिसते. बट मग याची प्रोसेस बनवायची, तर मग याला काय करायला लागणार आहे, रन करायला लागणार आहे. रन कसं करायचंय, तर कंपायलरला सांगायला लागणार आहे, अरे मला प्रोग्राम रन करायचा आहे, कम्प्युटरमध्ये घेऊन जा, बायनरी फॉर्मॅटमध्ये त्याला समजतंय, त्याला अंडरस्टँड करू दे, आणि मग मला आउटपुट दे. आउटपुट देताना मला माझ्या भाषेमध्ये ते दिसलं पाहिजे, मला ते समजलं पाहिजे. कारण कम्प्युटरला ऑलवेज काय समजतं, बायनरी लँग्वेज, म्हणजेच काय की 1-0 मधली लँग्वेज, जे इंटरनली जात आहे सगळ्या कम्प्युटरच्या. कम्प्युटरला काय समजतंय ऑलवेज, मशीन लँग्वेज, त्याला आपण काय म्हणतो की बायनरी लँग्वेज, 1-0च्या फॉर्मॅटमध्ये. आपल्याला जर 1-0-1-0-1-0 असं लिहिलं तर आपल्याला काही समजणार आहे का, अजिबात नाही. कारण आपल्याला आपल्या भाषेमध्ये, इंग्लिश नेचरमध्ये किंवा मराठीमध्ये जे लिहिलेलं असतं ते आपल्याला समजतं. त्याला आपण काय म्हणतो, ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅटमध्ये. आता आपण प्रोग्राम पण कुठल्या भाषेमध्ये केलाय, ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅटमध्ये. जर इथं तुम्ही त्याचा कोड बघितला, तर कोड कसा लिहिलाय, ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅटमध्ये. आपण सांगितलंय की मला प्रिंट करायचंय, हॅलो दिस इज माय फर्स्ट सी प्रोग्राम इन दिस पर्टिक्युलर बॅच 2025. जो मेसेज लिहिलाय मला तो प्रिंट करून आला पाहिजे, हे मी त्याला सांगितलंय ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅटमध्ये, हा प्रोग्राम. आता याला मला रन करायचंय आणि कंपायलरला सांगायचं की आउटपुट दे, तर कंपायलर काय करणार आहे, आउटपुट देतोय. ओके. त्याच्यानंतर मी त्या आउटपुट जे आलंय ते मला बघायचंय, तर मी काय करणार आहे, ./a.out. आउटपुट आलंय माझं, आउटपुट आलंय का, हो हो सर. याला सर. आपण काय म्हणतो की फर्स्ट प्रोग्राम. आता ह्या सेशन मध्ये आपण, तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर काय की 5 लाईनचा कोड आपण शिकलोय. बट आपण फक्त 5 लाईनचा कोड आपण शिकलो नाही, आपण खूप साऱ्या गोष्टी शिकलो. आपण मशीन शिकलो, त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम थोडंफार शिकलो, ऑपरेटिंग सिस्टीमचे कन्सेप्ट आपण शिकलो, फाईल मॅनेजमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट. फाईल मी लिहिली तर ती स्टोअर झाली, ती कुठं स्टोअर झाली, हार्ड डिस्कवर. ती कधी डिलीट होणार आहे का, नाही. मी शटडाऊन जरी केला लॅपटॉप, परत मी अप केला, तरी तो माझा प्रोग्राम तिथंच आहे. काय, तर तो हार्ड डिस्कवर स्टोअर झालाय, हार्ड डिस्कवर स्टोअर झालाय. आणि त्याला जर डिलीट करायचं तर मला डिलीट करायला लागणार एक्सप्लिसिटली, rm-rf किंवा स्लॅश, त्याच्यावर राईट क्लिक करून सांगायला लागणार की तुला डिलीट व्हायचंय, तुला साबणाने मला तिथून धुवून काढायचंय, मला त्या हार्ड डिस्क मध्ये तुला ठेवायचं नाही. ओके, तर मग आपल्याला ते जाणार. आता एखादी गोष्ट, जशी मी घरात एक टेबल ठेवला, तर तो तिथंच राहणार आहे. मी जरी म्हणजे झोपलो काय आणि उठलो काय, तो टेबल तिथंच राहणार. तो डिलीट कधी होईल, मला त्याला कुठंतरी फेकून यायला लागेल किंवा बाहेर ठेवायला लागेल, तर तो घरातून जाईल. तर ऑपरेटिंग सिस्टीम इज हॅव्हिंग सेम नेचर. ओके. तर तसं कम्प्युटर शिका, तुम्हाला त्या गोष्टी आणखी जी समजतील आणि तुम्हाला ते आवडेल सुद्धा. तर आज आपण काय शिकलोय की हॅलो वर्ल्ड प्रोग्राम किंवा फर्स्ट सी प्रोग्राम, हाऊ टू एक्झिक्यूट सी प्रोग्राम इन लिनक्स, हे आज आपण शिकलेलो आहोत. ओके. तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम होते, त्याच्यावरती जीसीसी कंपायलर होता. जीसीसी कंपायलर मी चेक केला आहे का, आहे. एडिटर आहे का, जी एडिट आहे.
त्याच्यानंतर मी फाईल तयार केली, फाईलमध्ये कोड टाकला, कोडमध्ये 5 लाईन टाकल्या, 5 मधल्या 4 लाईन फिक्स असतात. हॅश इन्क्लूड, इंट मेन, रिटर्न 0 आणि कंस या ज्या गोष्टी असतात सीच्या प्रत्येक प्रोग्राममध्ये तुम्हाला असणार म्हणजे असणार. दॅट इज मॅन्डेटरी पार्ट. आता हे पण आपण डिटेलमध्ये शिकणार आहे की हे कशासाठी, इंट मेनच का लिहायचं, रिटर्न 0च का लिहायचं, हॅश इन्क्लूड म्हणजेच का लिहायचं आणि प्रोग्राम रन कसा करायचा, या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. बट स्टेप बाय स्टेप. आज मला काय सांगायचं होतं की इन्स्टॉलेशन कसं, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे तर तुम्ही ते रन कसं करणार आणि रन केल्यानंतर त्या प्रोग्रामला बघायचं कसं, या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या होत्या. आज आपण एकच प्रोग्राम घेतलाय, बट नोट्समध्ये तुमच्या व्हेरियस गोष्टी याच्यामध्ये आल्या पाहिजेत. इन्स्टॉलेशन्स, त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ कम्प्युटर सायन्स, इंडस्ट्री कशी डेव्हलप होत गेली, त्याचे इन्व्हेंटर्स कसे होते, प्रोग्राम्समध्ये डेटा टाईप नावाचा कन्सेप्ट काय आहे, व्हॉट आर द व्हेरियस डेटा टाईप्स अवेलेबल इन सी प्रोग्राम लँग्वेज किंवा सीच्या सिलेबसमध्ये सी लँग्वेज शिकायचं म्हणजे काय, इन शॉर्ट आपल्याला ते डेटा टाईप्स आपल्याला शिकायचे आणि इन्स्टॉलेशन करून आपल्याला हा प्रोग्राम पुढे घेऊन जायचा आहे. ओके. आज आपण फक्त 1 लाईनर प्रोग्राम केलाय किंवा 4 ते 5 लाईन प्रोग्राम केलाय. बट 4 ते 5 प्रोग्राम लाईनचा करत असताना तुम्ही बाकीच्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये बघा की प्रोग्राम सेव्ह कसा होतोय, कंपायलर कसा होतोय, कंपायलरचं काम काय, ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅट मधून तो मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतोय आणि नंतर आपल्याला परत त्याचा आउटपुट आणून देतोय. तर डॉट आउट फाईल कशी बनली, लिनक्स वरती जशी डॉट आउट फाईल बनते तसं विंडोज मध्ये पण तुम्ही सी प्रोग्रामिंग करू शकता. तिथं डॉट EXE फाईल बनते, डॉट EXE. ही त्या त्या ऑपरेटिंग सिस्टीमची आयडेंटिटी आहे, आयडेंटिटी. ओके. त्याच्यानुसारच आपल्याला करायला लागतं. ओके. तर हे सगळं ऑपरेटिंग सिस्टीम बेसिक आहे. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम जर तुम्हाला चांगल्या लेवलला समजत असेल किंवा इमॅजिनेबल होत असेल तर मग प्रोग्राम करायला सुद्धा तुम्हाला इझी जातं. आता मी तुम्हाला 4-5 कमांड पण दाखवल्या. टच कमांडने मी फाईल तयार केली, RM ने मी ती डिलीट केली, त्याच्यानंतर GCC कमांडने मी ती रन केली. ओके. GEDIT कमांडने मी एडिटर ओपन केला, टर्मिनल मधनं हे मी सगळं करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं समजायला पाहिजेत. सो हे जे जे आपण आता केलं ते तुम्हाला हँड्स ऑन करत करत ते ट्राय करायचं आहे. तर हँड्स ऑन पण तुम्हाला भरपूर त्याच्यामध्ये लागणार आहे आणि कोडिंगच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला विशिष्ट पद्धतीने त्याच्या शिकायच्या आहेत. ओके. सो आय होप दिस पार्ट इज क्लिअर. आता आपण थोडा स्पीड पण आपलं वाढेल, प्रोग्रामिंग पण आपण त्याच्यामध्ये वाढवणार आहेत. फक्त C++ चे मला म्हणजे सी लँग्वेजचेच 500 to 1000 प्रोग्राम तुमच्याकडून करून घ्यायचे आणि वी विल ट्रॅक एव्हरीथिंग. ओके. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. स्टडी मटेरियल वगैरे पण तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल, बट जे होतंय त्याचं नोट्स आल्या पाहिजेत, त्याच्यावर प्रॅक्टिस केलं पाहिजे आणि रोज 4 ते 5 प्रोग्राम्स तुमचे व्हायलाच हवेत. दॅट इज मॅन्डेटरी पार्ट. आणि मनाने थोडंसं प्रोग्रामिंग आलं पाहिजे, म्हणजे पुस्तकात न बघता, गुगल न करता, ChatGPT किंवा जेनी प्लॅटफॉर्म यूज न करता तुम्हाला कोडिंग यायला पाहिजे आणि फास्ट पाहिजे. दॅट इज माय एक्सपेक्टेशन फ्रॉम यू गाईज. हे सगळं त्याच्यामध्ये असणार आहे. एनी क्वेश्चन्स? No, sir. ओके. सो होप टुडेज पार्ट इज क्लिअर, कारण जे आपण एक्सप्लेन केलं ते तुम्हाला समज. सर ते बूटिंग प्रोसेस कशी होते ते सांगू शकता का तुम्ही? बुटिंग प्रोसेससाठी आपण ऑपरेटिंग सिस्टीम जे इन्स्टॉल करतो ना, तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर प्रोग्राम्स असतात, म्हणजे बूटस्ट्रॅप किंवा बुटिंग रिलेटेड प्रोग्राम्स त्याच्यामध्ये असतात. ज्यावेळेस आपण डबल क्लिक करतो किंवा लॅपटॉपचं बटन ऑन करतो त्यावेळेस हे सगळे प्रोग्राम्स वन बाय वन रन होत चालतात आणि मग आपण काय म्हणतो की लॅपटॉप ऑन झाला. ओके. तर याच्यामध्ये हे सगळे प्रोग्राम्स रन होत असतात आणि हे प्रोग्राम्स येतात कधी, ऑपरेटिंग सिस्टीम ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस हे सगळे प्रोग्राम्स इन्स्टॉल झालेले असतात. ओके. तर आपण जे लॅपटॉपचं बटन ऑन किंवा ऑफ करतो ना, तर त्याच्यानुसार ते प्रोग्राम्स रन होतात आणि ऑपरेटिंग सिस्टीम हे सगळे प्रोग्राम्स इन्स्टॉल करतात. ओके. आय होप ओके इट्स सर. क्लिअर युअर आन्सर. ठीक आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉलेशन वगैरे या सगळ्या गोष्टी पण तुमच्या नंतर होतील, बट हे जे तुमचे क्वेश्चन्स आहेत हे दीज आर व्हॅलिड क्वेश्चन, व्हेरी गुड क्वेश्चन्स, आणि हे क्लिअर पण व्हायला पाहिजेत की बुटिंग म्हणजे काय, बुटिंग ऑन होणं म्हणजे काय किंवा शटडाऊन होणं म्हणजे काय, यावेळेस नेमकी सिस्टीम मध्ये होतं काय,
आणि हे कसं होतं याच्यासाठी आपल्याला प्रिरिक्विजिट काय असतात. जर ऑपरेटिंग सिस्टीमच नाहीये आणि जस्ट तुमचा लॅपटॉप आहे, जर तुम्ही ते ऑन केलं तर होणार आहे का तुमचं म्हणजे मशीन ऑन होणार आहे का? नाही होणार, कारण ती प्रोसेस तुमची कम्प्लीट होणारच नाही. प्रत्येक लॅपटॉपमध्ये ज्यावेळेस लॅपटॉप घेतो ना, तर बूट लोडर वगैरे बूटस्ट्रॅप हे सगळे कोडिंग प्रोग्राम्स त्याच्यामध्ये असतात. आणि जसं आपण विंडोज टाकलं किंवा लिनक्स टाकलं तर बूटलोडर काम करतो की त्याच्यामध्ये जे इन्स्टॉलेशन असणारा प्रोग्राम आहे, तर तो जर लिनक्सचा असेल तर मग लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमला तो लोड करतो आणि तुमची ऑपरेटिंग सिस्टीम दिसायला लागते. तुम्ही युजर नेम पासवर्ड टाकलं की तुम्ही इन होतात मशीनमध्ये आणि सगळे प्रोग्राम्स वगैरे करू शकता. तर या सगळ्या गोष्टी असतात. जर ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल नाही तर तो एरर मारतो डायरेक्ट की वी आर नॉट एबल टू फाइंड एनी ऑपरेटिंग सिस्टम. तर या सगळ्या गोष्टी असतात. तर हा विचार, क्वेश्चन आहे का? हो, मग बूटिंग प्रोसेस ऑपरेटिंग सिस्टमचा पार्ट नाहीये का? ऑपरेटिंग सिस्टीम हा एक सेट ऑफ प्रोग्राम आहे. ओके. बट हे लिंक करायचं काम जे आहे ते बुटिंग प्रोसेसमध्ये होतं. ज्यावेळेस आपण म्हणजे मशीन असतं ना, तर मशीन सोबत पण इनबिल्ट काही प्रोग्राम्स येतात. तर बूट लोडर वगैरे प्रोग्राम्स येतात. तो ठरवतो की मी विंडोजने ऑफ व्हायचंय की लिनक्सने ऑन व्हायचं. ओके. देर विल बी ऑलवेज वन ऑपरेटिंग सिस्टीम. तुम्ही जे मशीन जे ऑन करतात तर ते ऑलवेज एकाच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तुम्ही जाऊ शकता. यू कॅन हॅव मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल ऑन सेम मशीन. बट ज्यावेळेस तुम्ही इन करणार आहात तर ते काम कोण करतं, तर बूट लोडर. ओके. तर इन्स्टॉलेशन झाल्यानंतर बूट लोडर ठरवतो की मला कुठं जायचं. बट ऑपरेटिंग बुटिंग प्रोसेस ही जी आहे दॅट इज मिक्स. म्हणजे काही बिल्ट इन प्रोग्राम्स जे लॅपटॉप सोबत येतात आणि ऑपरेटिंग सिस्टीमचे प्रोग्राम्स. तर बूट लोडर ज्यावेळेस तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतात तर बूट लोडरला त्या गोष्टी समजतात की मला विंडोज ऑन करायची किंवा मला लिनक्स ऑन करायची. जर तुमच्या मशीनमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर बुटिंग प्रोसेस कम्प्लीट होत नाही. ओके. तर तिथं तुम्हाला तिथं एरर दिसणार आहे की ऑपरेटिंग सिस्टीम इज नॉट इन्स्टॉल. वी आर नॉट एबल टू लोड ऑपरेटिंग सिस्टीम. ओके. क्लिअर. आणि हे तुम्ही बघू शकता म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉलेशन वगैरेचे मी काही सेशन्स पण देईल किंवा वी विल हॅव प्रॉपर सोल्युशन ऑन दॅट की ऑपरेटिंग सिस्टीम कशी इन्स्टॉल करायची, तर तुम्हाला तो पार्ट पण क्लिअर होईल. क्लिअर आहे अभिरा हो प्रथमेश? सर. ठीक आहे. तर आज आपण इथं थांबणार आहोत. अभिरा, आय होप मीन्स टुडेज पार्ट इज क्लिअर. तर असाइनमेंट्स वगैरे करायच्या आणि नोट्स पण काढायच्या. या छोट्या छोट्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे जाऊन मला प्रोग्राम जास्त पाहिजे, म्हणजे स्पीड तुमचा त्याच्यामध्ये हवा आहे की जास्त कोडिंग तुम्ही करताय. जो मी काउंट सांगितलाय 500 to 1000 प्रोग्राम्स तुमचे टोटल झाले पाहिजे. ओके. ठीक आहे. वी कॅन कन्क्लूड देन. थँक्स एव्हरीवन. वी कॅन स्टॉप फॉर टुडे.